जय जयकार यीशु तेरी जय जयकार। इस गीत के द्वारा हमारे प्रभु यीशु की आराधना को करते हैं। जय जयकार जय जयकार जय जयकार यीशु तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार जय जयकार यीशु तेरी जय जयकार। यीशु तेरी जय जय यीशु तेरी जय जय यीशु तेरी जय जयकार। यीशु तेरी जय जय यीशु तेरी जय जय यीशु तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार जय जयकार यीशु तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार जय जयकार यीशु तेरी जय जयकार। अनुग्रहकारी दयालु है, भला वो सबका चाहता है। अनुग्रहकारी दयालु है, भला वो सबका चाहता है। करता है वो उद्धार, करता है वो उद्धार। जय जयकार जय जयकार जय जयकार यीशु तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार जय जयकार यीशु तेरी जय जयकार। अति करुणा है विधाता है, क्रोध विलंब से करता है। अति करुणा है विधाता है, क्रोध विलंब से करता है। सबसे करता है प्यार, सबसे करता है प्यार। जय जयकार जय जयकार जय जयकार यीशु तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार
धन्यवाद धन्यवाद करते परमेश्वर, स्तुति करते, आराधना करते परमेश्वर पिता। धन्यवाद करते आज का दिन के लिए परमेश्वर यीशु मसीह, जो आपने हमें दिया है लॉर्ड यीशु मसीह। परमेश्वर आप महान है परमेश्वर, आप हमारा परमेश्वर है लॉर्ड यीशु मसीह। पिता यीशु मसीह, आपका नाम उत्तम नाम है परमेश्वर, आपके नाम में जिंदगी है, आपके नाम में बंदगी है लॉर्ड परमेश्वर, आपके नाम में छुटकारा है परमेश्वर, आपके नाम में चंगाई है परमेश्वर। धन्यवाद करते परमेश्वर पिता लॉर्ड परमेश्वर, ये चर्च को परमेश्वर, ये जो यूट्यूब वीडियो है परमेश्वर, परमेश्वर जो हम चला रहे हैं परमेश्वर, आपने उसमें मदद किया, आपको धन्यवाद करते परमेश्वर। हर एक घर परमेश्वर, परमेश्वर वीडियो देखकर परमेश्वर यीशु मसीह आपकी नाम की महिमा करने दे लॉर्ड यीशु मसीह, आपके नाम को ऊंचा करने दो लॉर्ड यीशु मसीह परमेश्वर, क्योंकि आप सारे स्तुति और आराधना के योग्य परमेश्वर यीशु मसीह। धन्यवाद करते परमेश्वर यीशु मसीह, आप हमारा शरण स्थान और गढ़ है परमेश्वर, आप हमारा छुपने का स्थान है परमेश्वर यीशु मसीह। धन्यवाद करते आपके सारे भलाइयों के लिए परमेश्वर पिता आप आदि और अंत बनकर आप हमें चलाना लॉर्ड यीशु मसीह पिता, आप अल्फा और ओमेगा का परमेश्वर पिता यीशु मसीह। धन्यवाद करते परमेश्वर, धन्यवाद यीशु मसीह। चाहे तुमको दिल से जिस नाम में है जिंदगी, वो नाम है मेरा यीशु मसीह। जिस नाम में है जिंदगी, वो नाम है मेरा यीशु मसीह। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। जिस नाम में है आजादी, वो नाम है मेरा यीशु मसीह। जिस नाम में है आजादी, वो नाम है मेरा यीशु मसीह। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। दिल से गाएंगे गीत, दिल के एक ही नाम, यीशु नाम की जय। शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया यीशु तेरा। शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया यीशु तेरा। शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया यीशु तेरा। धन्यवाद राजाओं के राजा, प्रभुओं के प्रभु, तेरा धन्यवाद करते हैं पिता परमेश्वर। हाँ पिता, हम शुक्रिया कहते हैं पिता कि आपने हमें यहाँ पर खड़ा रखा,
हम उस योग्य नहीं है पिता, पर फिर भी आपने आपकी उपस्थिति में हमें चलाया, इसीलिए धन्यवाद ओ लॉर्ड। हमें जीवितों की संख्या में रखा, इसीलिए धन्यवाद ओ लॉर्ड। आपकी छत्र छाया हम पर है, इसीलिए धन्यवाद ओ लॉर्ड। आपने अपने बच्चों को अपने पंखों तले छुपा के रखा, इसीलिए धन्यवाद ओ लॉर्ड। पिता परमेश्वर, कितना भी धन्यवाद कहे पिता, शुक्रिया कहे वो कम है, क्योंकि आपने हमारे जीवन में अद्भुत कामों को किया है। मेरे जीवन में, मेरे परिवार के जीवन में, मेरे चर्च के जीवन में आपने अद्भुत कामों को किया है, इसलिए धन्यवाद ओ लॉर्ड। आपको महिमा देते, आपको आदर देते हैं पिता परमेश्वर। ये सब्बत दिन की आराधना को आपने चलाया, इसलिए धन्यवाद। आपकी उपस्थिति यहाँ पर है और हमसे बातें को करेगी, हमारा विश्वास है। हमारे पिता परमेश्वर, हृदय के दरवाजों को हम खोलते हैं पिता, आप प्रवेश कीजिए पिता परमेश्वर। आप हमें सही रास्ते पर चलाइए पिता परमेश्वर। आप हमारे हाथों को थाम कर चलाइए पिता परमेश्वर। आपके बिना हमारा जीवन व्यर्थ है, आपके बिना हम शून्य है पिता परमेश्वर। आप हमें चलाइए पिता परमेश्वर। आगे की पिता आराधना को, वचन को पिता आपके हाथों में सौंपते पिता। आप ही चलाना पिता, आप ही आदि मध्य और अंत होकर आपने चलाया, इसलिए धन्यवाद। आपकी उपस्थिति यहाँ पर है, इसलिए कोटि कोटि धन्यवाद। और आपके बच्चों के साथ आप हमेशा रहते हैं, इसलिए धन्यवाद। आप हमारे साथ हैं, फिर से धन्यवाद करते हुए पिता। सारा आदर, महिमा, गौरव, जलाल आप ही को देते हैं। यीशु के नाम से मांगते हैं पिता। ನಾವು ಈ ಒಂದು ದಿನ ಭಾನುವಾರದಲ್ಲಿ ನಾವು ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ, ಒಂದು ಆತ್ಮದಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಕುಳಿತುಕೊಂಡು ದೇವರನ್ನು ನಾವು ಆರಾಧಿಸುತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ಒಂದು ಭಾನುವಾರ ದಿವಸ ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಸಹ ನಾವು ಕೇಳೋಣ. ಅದರ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಟ್ಟುಕೊಂಡು ನಾವು ಅದರ ತಕ್ಕಾಗಿ ನಡೆಯೋಣ. ಇವತ್ತು ದಿವಸ ಹೊಸ ಒಡಂಬಡಿಕೆಯಲ್ಲಿ ಯಾಕೋಬನ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆ ಅದರ 2ನೇ ಸಂಧಿ 14ರಿಂದ 26 ವಚನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಧ್ಯಾನಿಸೋಣ. नए नियम में याकूब का लिखा हुआ पत्र, उसका 2 अध्याय 14 से लेकर 26 वचन तक। यहाँ पर जो है विश्वास और उस विश्वास को कार्य में लाने के विषय में प्रभु हमको सिखाता है। आज का जो है शीर्षक ಇವತ್ತಿದ ಏನದ ನಮ್ಮ ವಾಕ್ಯದ ಶೀರ್ಷಕವು ರಿವೀಲಿಂಗ್ ಅವರ್ ಫೇತ್, ನಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ನಾವು ಪ್ರಕಟಿಸುವಂಥದ್ದು। हम अपने विश्वास को प्रकट करना। उदाहरण के तौर पर मैं आगे बताना चाहूँगा कि किस प्रकार से हम जो है अपने विश्वास को जो है कार्य में हमको प्रकट करना है। एक जो है एक्टर या एक्ट्रेस जो है बहुत ही खूबी से वो जो है एक्ट को करते हैं और वे दिखाते हैं कि उनका जो कुछ बोलना करना और जो कुछ भी उनकी भावनाएं जो है लोगों तक पहुँचे और लोग जो है आकर्षित होकर उनके जो है फिल्मों को, उनके सीरियल को, उनके अलग अलग जो है कार्यक्रमों को देखे। लेकिन अगर उन्हीं लोगों के एक्चुअल जो रियल लाइफ में अगर हम देखेंगे, क्या वे जिस प्रकार से एक पारिवारिक जीवन, एक अच्छा व्यक्ति का जो जीवन, जो नटन, जो एक्ट जो है फिल्मों में, सीरियल में करते हैं, क्या उनके रियल लाइफ में है? अगर हम सुनेंगे उनके विषय में तो बहुत लोग यही कहेंगे कि जो करते हैं वैसा उनका जीवन नहीं है। और कई लोगों का जीवन जो है एकदम जो है बहुत ही गए गुजरे रीति से भी है। और कुछ लोग जो है कुछ अच्छों को, अच्छे बातों को, अच्छे विचारों को रखकर भी चलने वाले लोग हैं। लेकिन जो एक्टिंग करना और रियल लाइफ में रहना सबसे बहुत ही भिन्न बात है। बाइबल भी हमको इन सारे बातों के विषय में कहती है, जब हम विश्वास को रखते ಯಾವಾಗ ನಾವು ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ತೇವೋ ಆ ನಂಬಿಕೆ ತಕ್ಕಾಗಿ ನಾವು ನಡೆಯುವಂಥದ್ದು ಸಹ ಬೇಕಾಗಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಮಗೆ ತಿಳಿಸುತ್ತದೆ। ಅದಕ್ಕೆ ಈ ಮಾತು ಕೇಳಲ್ಪಟ್ಟಿದೆ,
ನೀವು ದೇವರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟಿದೆಯಾದ್ರೆ ನಿನ್ನ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀನು ಪ್ರಕಟಪಡಿಸುವಂತನಾಗಿದೆ. तुम अपने विश्वास को किस प्रकार से प्रकट करोगे? अपने कार्य के द्वारा या अपने बातों के द्वारा? ये बात हम देखते हैं 14 वचन ये प्रश्न को पूछा है, तुम अपने विश्वास को किस प्रकार से प्रकट करोगे कर एक व्यक्ति को अगर हम कहे कि तू जो है अच्छा जो है आग सेक लेना और अच्छा रहना अगर कहे तो क्या ये उचित बात है? ಇದು ಉಚಿತವಾಗಿರುವಂಥ ಮಾತು ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಕೇಳುವಾಗ ಇಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. यहाँ पर लिखा गया है कि तुम उसको भोजन दो, ನೀವು ಆಹಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆತನ ಹೊಟ್ಟೆಯನ್ನು ತುಂಬಿಸಿರಿ, ಆಗ ನೀವು ಹೇಳಬಹುದು ನೀನು ಬೆಂಕಿಯನ್ನು ಕಾಯಿಸಿಕೋ ಸಮಾಧಾನದಿಂದ ಹೋಗು ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿದೆ. ಪ್ರಿಯರೇ, ಇದೇ ಒಂದು ಸತ್ಯ ಮಾತುಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡುವಂತರು ಆಗಿದ್ದೇವೆ. ಈ ಒಂದು ಮಾತಿನ ಮೇಲೆ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ನಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಏನದ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ನಾವು ತರುವಂಥದ್ದು ಬೇಕು. जब हम विश्वास को रखते हैं उस विश्वास को हम अपने बातों में अपने लफ्ज़ों में जो है होना बहुत ही ज़रूरी है. केवल मुंह बातें बोलना जो है इंसान को नहीं बाती. बरी ಮಾತುಗಳನ್ನು ಹಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಏನದ ದೇವರನ್ನು ಮೆಚ್ಚಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ದೇವರಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿರುವಂಥ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಸಹ ಪ್ರಕಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡುವಂತರಾಗಿದ್ದೇವೆ. ಹಾಗಾದರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳುವಾಗ हम क्या करना चाहिए? अगर कहे तो जैसे हम बोलते हैं उसके अनुसार चलना है. जो हम विश्वास को रखते हैं उस विश्वास जो है कार्य में आना बहुत ही ज़रूरी है. एक उदाहरण के तौर पर मैं सच्ची घटना में बताना चाहूँगा. एक व्यक्ति बहुत ही कष्ट से जो है उसने सेवकाई की प्रारंभ किया. उसकी ज़िंदगी में उसके समय में पैसे की बहुत ही उसे जो है दिक्कत थी, लेकिन किसी भी जो है हालत में रहते हुए भी उसने परमेश्वर पर अपना विश्वास को नहीं छोड़ा और उसकी सेवकाई को करता गया. प्रभु जो है उसको आशीष दिया और उसको जो है पैसे जो है कमी नहीं हुई. लोग उसको दान देने लगे, सेवकाई की सपोर्ट करने लगे, हर तरह से उसको जो है सब कुछ मिलता गया और वो आगे बढ़ता गया. प्रियो, उसी व्यक्ति के पास और एक व्यक्ति बहुत सालों के बाद एक व्यक्ति आकर कहता है कि तुम मेरी सेवकाई के लिए मेरी सेवकाई के लिए अगर तुम सहायता दोगे तो तुम बहुत ही तुम्हारी जो है उपकार होगी कर उसने पूछ लिया. जो पहले वाले व्यक्ति ने कहा ठीक है तुम प्रार्थना करो परमेश्वर के सामने घुटने टेक कर प्रार्थना करो, ज़रूर मैं इसके बारे में सोचता हूँ. और वो दूसरा व्यक्ति वहाँ से चला गया और फिर कुछ महीनों के बाद वो पहले व्यक्ति से आकर कहता है कि अगर आपने कहा था कि आप कुछ सोचेंगे कर क्या आपने कुछ मेरी सेवकाई के लिए मुझे मदद करने के लिए कुछ सोचा है क्या? पहले व्यक्ति ने कहा कि हाँ मुझे याद है आप जो है परमेश्वर के सम्मुख में एक विश्वास के द्वारा घुटने पर टेक कर प्रार्थना करो कर उसने कहा. तब दूसरे व्यक्ति ने बहुत ही निराश होकर उसे लगा कि ये व्यक्ति मुझे टाल रहा है बातों में. उसने क्या किया, जो पैंट उसने पहना था उस पैंट को जो है उसने ऊपर उठाया, अपने घुटने के ऊपर उठाकर पहले व्यक्ति को दिखाया. और पहले व्यक्ति ने जो दूसरे व्यक्ति के जो घुटने को उन्होंने देखा कि वहाँ जो है घाव है और जो है काला जो है धब्बा उस घुटनों पर उस चमड़े पर है कर तब वो दूसरा व्यक्ति वहाँ से जो है चल पड़ा. और जिसने देखा पहले व्यक्ति ने जो सेवा करते हुए अपने जीवन में कष्ट सहा था उन सारी बातों को भूल गया था. तब वो अपने बीते हुए दिनों को उसने याद किया कि मैंने भी ऐसे ही संघर्ष किया, लेकिन जब मुझे सब कुछ मिला ऐसे जो है कष्ट लोगों की बातों को मैंने ध्यान नहीं लिया. वो शोकित हुआ और बहुत ही दुखित हुआ और उसको जो है वो बात हमेशा उसको चुभता था. और ये उदाहरण जब उसने
प्रचार किया। खुद अकर उसने कहा कि जब हम दुख में रहते हैं हम प्रभु के सामने रहते हैं, दूसरों के कष्ट के बारे में हम सोचते हैं, लेकिन जब हम अच्छा बन जाते हैं दूसरे के कष्ट को हम भूल जाते हैं। ये जो है खुद की उसने गवाही देकर ये कहा कि तुम अगर विश्वास रखते हो, तुम्हारे विश्वास के प्रति तुम जो है दूसरों की सहायता भी करते रहो कर उसने कहा। इसलिए प्रियो, जब हम संकट में रहते हैं हम प्रभु पे विश्वास रखते हैं, प्रार्थना करते हैं, प्रभु हमको देता है, लेकिन जब हमको मिलता है तो हम दूसरों को देना ना भूले, क्योंकि हमारा विश्वास इसी के द्वारा जो है व्यक्त होता है कर हम बाइबल से हम देखते हैं। इसलिए प्रियो, बाइबल कहते हैं कि तुम अपने विश्वास को दिखाओ, ನಿಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಪ್ರಕಟ ಮಾಡಿ ಎಂಬುದಾಗಿ ಸತ್ಯವೇದ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಆಗಿದೆ। ನಂಬಿಕೆ ಇದ್ದರೆ ನಂಬಿಕೆ ಮೂಲಕ ಸಿಗುತ್ತದೆ, ನಂಬಿಕೆ ಇದ್ದರೆ ನಂಬಿಕೆ ಮೂಲಕ ಕೊಡುವಂಥದ್ದು ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿದೆ। अगर विश्वास है तो हमें मिलता है, लेकिन उसी विश्वास के द्वारा हमको देना भी बहुत ही जरूरी है। इसलिए बिना कार्य का विश्वास जो है मरा हुआ है। ಕಾರ್ಯ ಇರಲಾರದೆ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥದ್ದು ಸತ್ತವರ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಸತ್ಯವೇದ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಆಗಿದೆ। ಪ್ರಿಯರೇ, ಸತ್ಯವೇದ ಮಾತುಗಳು ಅದು ನಿಶ್ಚಯವಾಗಿರುವಂಥ ಮಾತು। जब बाइबल बताती है तो वो खरा वचन होती है। ये हम ध्यान करना और इसको जो है हमेशा स्मरण करना बहुत ही हमारे लिए ज़रूरी है। जब वचन मैं बता रहा हूँ, पहली बात मैं ये कहना चाहूँगा कि विश्वास और कार्य जो है साथ साथ चलती है। ಕಾರ್ಯ ಮತ್ತೆ ವಿಶ್ವಾಸ ನಂಬಿಕೆಯು ಅದು ಜೊತೆಗೆ ನಡೆಯುವಂಥದ್ದು ಆಗಿದೆ। ಫೇತ್ ಕ್ಯಾ ಹೈ, ವಿಶ್ವಾಸವು ಏನಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳುವಾಗ ಅದು ಕಾರ್ಯನೇ ಆಗಲ್ಪಟ್ಟಿದೆ। ವರ್ತನೆಯಲ್ಲಿ, ಮಾತುಗಳನ್ನು ಹಾಡುವುದರಲ್ಲಿ, ಅದು ಮಾಡಿ ತೋರಿಸುವುದರಲ್ಲೇ ನಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸ ಇರುವಂಥದ್ದು ಆಗಿದೆ। ಅದಕ್ಕೆ ಇದೇ ನಮ್ಮ ಯಾಕೋಬನ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ನಾವು 2ನೇ ಸಂಧಿ 18 ವಚನ ಆದ ಮೇಲೆ ನಾವು ಮುಂದೆ ನಾವು ಓದ್ತೇವೆ। ಏನದ ಅಲ್ಲಿ 2 ಜನರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ। ಒಂದು ಅಬ್ರಹಾಮನ ವಿಷಯದಲ್ಲಿ, ಎರಡನೇದಾಗಿ ರಾಹೇಲದ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ। अब्राहम के विषय में और राहेल के विषय में जो है बातें लिखा गया है। कैसे उन्होंने अपने विश्वास को जो है कार्य में उन्होंने प्रकट किया, ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಅವರ ನಂಬಿಕೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಟ ಮಾಡಿದರು, ತಮ್ಮ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಅವರು ಪ್ರಕಟ ಮಾಡಿದರು ಎಂಬುದಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಈ ಮಾತು ಸತ್ಯವೇದ ಅವರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಬರೆದಿದೆ। ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ ಒಂದು ಸಂತಾನ ಕೊಟ್ಟಿರುವಾಗ ದೇವರು ಆತನ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು, ಆತನ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡುವುದಕ್ಕಾಗಿ ಆತನಿಗೆ ಇದು ಕೇಳಲ್ಪಟ್ಟಿತು, ನಿನ್ನ ಮಗನನ್ನು ನನಗೆ ಯಜ್ಞದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡು ಎಂಬುದಾಗಿ ಕೇಳಿರುವಾಗ ಅಬ್ರಹಾಮನು ತನ್ನ ಮಗನನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಆತನು ವೇದಿಯನ್ನು ಕಟ್ಟಿದನು। ಮಗನು ಕೇಳಿದನು, ಅಪ್ಪ ಕಟ್ಟಿಗೆ ಇದೆ, ಬೆಂಕಿ ಇದೆ, ಆದರೆ ಯಜ್ಞಕ್ಕೆ ಕುರಿಯಲ್ಲಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳುವಾಗ ಅಬ್ರಹಾಮನು ಹೇಳ್ತಾನೆ, ದೇವರು ಒದಗಿಸುವನು ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿದನು। ಅದೇ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಅಬ್ರಹಾಮನು ತನ್ನ ಮಗನ ಕೈಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿ ಆ ಯಜ್ಞ ವೇದಿಯ ಮೇಲೆ ಆತನಿಟ್ಟನು। ಕತ್ತಿಯನ್ನು ತೆಗೆದು ಆತನು ಮೇಲಿಂದ ತನ್ನ ಮಗನನ್ನು ಕಡಿಯುವುದಕ್ಕೆ ಆತನು ಎತ್ತಿರುವಾಗ ದೇವರು ಇದು ಹೇಳುವಂತನಾಗಿದ್ದಾನೆ, ಅಬ್ರಹಾಮನೇ ನಿಲ್ಲು ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರು ಆತನಿಗೆ ಹೇಳಿದನು। ಆಗ ದೇವರು ಒಂದು ಕುರಿಮರಿಯನ್ನು ಒದಗಿಸಿ ಕೊಟ್ಟನು। ಆ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ದೇವರು ಆತನನ್ನು ಮೆಚ್ಚಿಕೊಂಡನು। ಯಾಕಂದರೆ ಆತನ ಏನು ದೇವರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದನೋ, ಆತನ ತನ್ನ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಏನೇ ಇರಲಿ, ತನ್ನ ಮನೆ, ತನ್ನ ಕುಟುಂಬ, ತನ್ನ ನಗರವನ್ನು ಆತನು ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟಿದ್ದ। ದೇವರು ವಾಗ್ದಾನ ಮಾಡಿರುವಂಥ ಮಗು ಆತನಿಗೆ ಸಿಕ್ಕಿರುವಾಗ ಆ ಮಗುವನ್ನು ಸಹ ದೇವರಿಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆತನು ಅಷ್ಟು ಸಿದ್ಧವಾಗಿದ್ದನು। ಅದಕ್ಕೆ ದೇವರು ಆತನನ್ನು ಮೆಚ್ಚಿಕೊಂಡನು। ಅದಕ್ಕೆ ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ ನಾವು ಇಡೀ ಬೈಬಲ್ನಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಏನೆಂಬುದಾಗಿ ಹೇಳುವಾಗ ಆತನು ವಿಶ್ವಾಸದ ಒಂದು ತಂದೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗಿದ್ದನು। ಇಡೀ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನರಿಗೆ ಆತನು ತಂದೆಯು, ಮೂಲ ತಂದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಲ್ಪಟ್ಟಿದೆ। विश्वास के लिए जो है अब्राहम को
जाना जाता है, क्योंकि वो मूल पिता कर इसराइल के लिए कहा जाता है। और दूसरी बात मैंने कहा राहेल के विषय में, राहेल कौन थी, उसका जीवन पवित्र था क्या? नहीं, लेकिन उसने जो है जो कुछ भी उसने सुना यहोवा परमेश्वर के विषय में, उसने विश्वास रखा और उसके लोगों को, उनके परमेश्वर के लोगों को उसने जो है बचाया कर हम देखते हैं। और वो ये कहती है कि जब तुम जो यरीको पर तुम जो आक्रमण करोगे तो तुम मुझे ना भूले, मेरे परिवार को तुम जो है सुरक्षा दो। इस विश्वास के द्वारा वो कहती है कि मुझे पता है, निश्चय है कि यहोवा तुम्हारा परमेश्वर जो इस राज्य को, इस नगर को तुम्हें देगा। और उसके विश्वास के द्वारा जो है सारा इजरायली लोग जो है उसका वंश में गिना जाता है। राहेल जो है परमेश्वर के यीशु मसीह के वंश में वो गिनी जाती है। उसका विश्वास यहोवा परमेश्वर उसके कार्यों पर उसने रखा और उसने कई लोगों के लिए जो है मार्ग को खोला और उसने जो है गुप्तचारी लोगों के जान को, प्राण को उसने बचाया कर हम देखते हैं। इसलिए विश्वास और कार्य जो है साथ साथ चलते हैं। मैं कुछ बातों को कहना चाहूँगा, ಕೆಲವು ಮಾತುಗಳನ್ನು ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ। ಅನೇಕ ಸಭೆಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ರೀತಿಯ ಜನರುಗಳಿದ್ದಾರೆ, ಕಾಣಿಕೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರು ಏನಾದರೂ ತಮ್ಮ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಪ್ರಕಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯಾಸ ಮಾಡುವಂತರಾಗಿದ್ದಾರೆ। ನಿಜವಾಗಿದೆ, सच्ची बात है कि कुछ लोग कर रहे हैं और कुछ लोग हैं जो यीशु मसीह में विश्वास रखते हैं, लेकिन वो कभी चर्च में नहीं आते। ಯಾವಾಗ ಅವರು ಆಲಯಕ್ಕೆ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಯಾವಾಗ ದೇವರ ಆರಾಧನೆಗೆ ಬರುವುದಿಲ್ಲ, ದೇವರ ಜನರ ನಡುವೆ ಅವರು ಇರುವುದಿಲ್ಲ। ಆದರೆ ಅಂಥವರು ದೇವರಿಗೆ ಕಾಣಿಕೆ ಹೆಚ್ಚೆಚ್ಚಾಗಿ ಕೊಡ್ತಾರೆ। उन लोग जो है ज़्यादा काಣಿक जो है दान देते हैं, कोई 500 देते, कोई 1000 देते हैं, और उनके पास जो है समय नहीं है प्रभु के। एक प्रश्न आता है, क्या ऐसे लोगों की जो कार्य प्रभु स्वीकार करेगा? केवल वो दान देते हैं, काಣಿಕೆ देते हैं, लेकिन कभी परमेश्वर के सामने अपने सर को नहीं झुका रहे, कभी अपने परिवार को चर्च में नहीं लेकर आ रहे। केवल दान देने के द्वारा वो जो है एक मसीह व्यक्ति दिखाना चाहते हैं। क्या ये कार्य परमेश्वर को भाएगा? ये हमारे लिए बहुत बड़ा सवाल है, हमको जानना बहुत ही जरूरी है। ನಮಗೆ ಬಹಳ ತಿಳಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಆಗಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಪ್ರಿಯರೇ। ಒಂದು ವೇಳೆ ನಾವು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಆ ಭಕ್ತಿಯು ದೇವರ ಮುಂದೆ ಬರುವಂಥದ್ದು ಆಗಿದೆ। ನಮ್ಮ ತಲೆಯು ದೇವರ ಮುಂದೆ ತಗ್ಗಿಸಲ್ಪಡಬೇಕು, ನಮ್ಮ ಮೊಣಕಾಲು ದೇವರ ಮುಂದೆ ಮೊಣಕಾಲು ಊರುವಂಥದ್ದು ಆಗಬೇಕು। ನಾವು ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಸುತ್ತೇವೆ, ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದ ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಮಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಆತನ ಮುಂದೆ ಕೂಡುವಂಥದ್ದು ಬೇಕಾಗಿದೆ। ಎರಡನೇ ವಿಷಯ ನಾನು ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಪ್ರಯಾಸ ಮಾಡ್ತೇನೆ। दूसरी बात मैं कहना चाहूँगा, द फेथ एंड द लव गोज टुगेदर। विश्वास और जो है प्रेम साथ साथ चलता है। इसलिए जो है बाइबल भी हमको बहुत ही सुंदर रीति से इसके बारे में वर्णन करती है। हाँ, बहुत ही अच्छी तरह से वर्णन करती है कि हम अगर प्रेम रखकर जो है परमेश्वर पर चलने वाले बने तो हम अपना पूरा जीवन उसको समर्पण करेंगे। जो हमारे जीवन के साथ में जो कुछ भी जुड़ा है वो सब कुछ हम परमेश्वर के सम्मुख में हम समर्पण करेंगे। अगर प्रेम नहीं है, परमेश्वर पे हमने विश्वास रखा है, प्रेम नहीं है, लेकिन सब कुछ अगर हम सौंप दे, कैसा चलेगा? नहीं होगा। प्रेम के बिना हम कुछ नहीं दे सकते। इसलिए बाइबल जो है पहला कोरिन्थिया उसका 13वां अध्याय 2 वचन में यहाँ पर लिखा है, अगर तुम अन्य भाषा बोलो और स्वर्गदूत के भाषा बोले समझे, अगर प्रेम ना रखो तो जो है तुम जो है पीतल के नाई जो है
छन छन करने वाले आवाज के नाय रहोगे. ಕಂಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಗಣಗಣ ಆಗುವಂಥ ತಾಳದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಇದ್ದೀರಿ ಎಂಬುದಾಗಿ. ಅದಕ್ಕೆ ಪ್ರೀತಿಯು ತೋರಿಸಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ಆ ಕಾರ್ಯ ಯಾವಾಗ ಬರ್ತದೆ, ವಿಶ್ವಾಸ ಇರುವಾಗಲೇ ನಾವು ಪ್ರೀತಿಯನ್ನು, ದೇವರ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಬೇರೆಯವರಿಗೆ ನಾವು ತೋರಿಸಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸಹಾಯ ಆಗುವಂಥದ್ದು ಆಗಿದೆ. ಇಡೀ ಶರೀರವನ್ನು ನಾವು ಬರೀ ಏನದ ಸಮಾಜ ಸೇವೆಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ಯಾದ್ರೆ, ದೇವರ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ನಾವು ತೋರಿಸಲಾರದೆ ಇದ್ದಿದ್ಯಾದ್ರೆ, ದೇವರ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ನಾವು ತೋರಿಸಲಾರದೆ ಇದ್ದಿದ್ಯಾದ್ರೆ ಅದು ಏನು ಲಾಭ? अनेक ಜನರಿದ್ದಾರೆ ಲೋಕದಲ್ಲಿ, ಸಹಾಯ ಮಾಡುವಂತ ಜನರಿದ್ದಾರೆ. बहुत से लोग हैं दुनिया में जो है सहायता करने वाले लोग हैं, लेकिन उनका विश्वास सच्चे परमेश्वर पर होना बहुत जरूरी है. उनका प्रेम जो है, सच्चा परमेश्वर का प्रेम प्रकट करना जरूरी है. मदर तेरेसा के बारे में हम देखते हैं, जो परमेश्वर पर उसने विश्वास रखा था वो यीशु मसीह था. प्रभु सच्चा खुदा था, इसलिए उसने जो है अपने विश्वास को जगाने के लिए, उस विश्वास के प्रति उसने प्रेम जो है बहुत से लोगों को दिखा, अनाथों को दिखा, कुष्ठ रोगियों को दिखाया, और अपना जीवन प्रेम में उसने पूरी तरह से समर्पण किया कर हम देखते हैं. इसलिए विश्वास की बातें हम बहुत बोलते हैं. विश्वास के द्वारा स्वर्ग खुलेगा, विश्वास के द्वारा आशीष मिलेगा, लेकिन विश्वास के द्वारा अगर हम कार्य ना करें, विश्वास के द्वारा अगर हम प्रेम ना करें, दूसरों को सहायता ना करें, दूसरों को हम परमेश्वर के प्रेम के बारे में बताकर अपनाए नहीं, तो वो विश्वास क्या लाभ का. इसलिए प्रियो, अपने विश्वास को जगाना है, उस अपने विश्वास को मजबूत करना है, तो कार्य में हमको दिखाना बहुत ही ज़रूरी है, प्रेम में दिखाना बहुत ही ज़रूरी है. इन बातों को जब हम सुनते हैं, गंभीर स्थिति से हम उसको जो है सुने हैं, उसको लेकिन मनन करें. थोड़ा क्षण के लिए परमेश्वर के सामने अपने सर को झुकाकर प्रार्थना करें और मांगे कि प्रभु मेरे विश्वास को जो है तू बढ़ाता है, अगर मैं कार्य में उसको लाऊं तो और भी मैं अधिक बढ़ता रहूँगा. सोचना बहुत ही हमारे लिए ज़रूरी है. प्रियो, जब हम सोचते हैं और उसके ऊपर मनन भी करते हैं प्रभु के सामने, जैसे मैंने कहा कि अपने सर को झुकाकर प्रार्थना करके पूछे कि प्रभु मैं कहाँ पर छुप गया हूँ, केवल विश्वास की बातों को कर रहा हूँ, प्रेम की बातों को कर रहा हूँ, अगर मैं उसको कार्य में ना लाऊं तो सब कुछ जो है प्रभु व्यर्थ है. इसलिए प्रभु तुम उससे बातें कर, ದೇವರೇ ನನ್ನಲ್ಲಿ ಮಾತನಾಡು, ನನ್ನಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ, ಪ್ರೀತಿ ಇದೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ಹೇಳುವಾಗ ಅದನ್ನು ನಾನು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನಾನು ತೋರಿಸಲಾರದೆ ಇದ್ದಿದ್ಯಾದರೆ, ನನ್ನ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ತೋರಿಸಲಾರದೆ ಇದ್ದಿದ್ಯಾದರೆ, ಸ್ವಾಮಿ ನಾನು ಸತ್ತವನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜೀವಿಸುತ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಆತ್ಮಿಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಸತ್ತವನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವಂತರಾಗಿದ್ದು, ನಾವು ಜೀವಿಸುವಂಥ ಜನರು ಆಗಿದ್ದೇವೆ. ನಾವು ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ, ಸತ್ಯ ನಿಜವಾಗಿರುವಂಥ ದೇವರಲ್ಲಿ ನಾವು ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ, ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ನಾವು ಹೊಂದಿದ್ದೇವೆ. ಆ ರಕ್ಷಣೆಯ ಕಾರ್ಯಗಳು ಪ್ರಕಟವಾಗಲಿ ಪ್ರಿಯರೇ, ಜನರಿಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಬರಲಿ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತಲೆಯನ್ನು ಬಾಗಿಸಿಕೊಂಡು ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ. ಪ್ರಿಯ ಕರ್ತನೇ ಸ್ವಾಮಿ, ಈ ಒಂದು ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನಾವು ನಿನ್ನ ಮುಂದೆ ಬಂದುಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ನೀನು ಸ್ವಾಮಿ ಕೃಪಾಳುಳ್ಳ ದೇವರು, ನಿನ್ನ ಒಂದು ಸ್ವಾಮಿ ವಿಶ್ವಾಸ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿಸುವಂತನಾಗಿದ್ದೆ ಸ್ವಾಮಿ. ಮನುಷ್ಯನ ಯೋಗ್ಯತಕ್ಕಾಗಿ ನೀನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಅಂಶದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ನೀನು ನಂಬಿಕೆಯನ್ನು ನೀನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೇವೆ, ನಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಸ್ವಾಮಿ ನಾವು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಒಂದು ಸ್ವಾಮಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ತರಲಿಕ್ಕೆ ಸಹಾಯಪಡಿಸು. ಕೇವಲ ದೇವರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟು ನಡೆದಿದ್ದೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿದೆಯಾದರೆ ಅದು ವ್ಯರ್ಥ ಕರ್ತನೆ. ಈ ದಿನ ನಮ್ಮ ಸಂಗಡ ನೀನು ಮಾತನಾಡಿದಿ, ನಿನಗೆ ಸ್ತೋತ್ರ ಹೇಳ್ತೇವೆ. ಯಾರು ಕಾಯಿಲೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೋ ಕರ್ತನಿಗೆ ಸ್ವಾಮಿ ವಿಶ್ವಾಸ ಇಡು, ಮೊರೆ ಇಡು ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳುವಾಗ ನಿಜವಾಗಿ ಅವರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ನೀನು ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಹುಟ್ಟಿಸು. ಯಾರು ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾರೋ ಕರ್ತನೆ ಅವರಿಗೆ ಸ್ವಾಮಿ ದೇವರಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಇಡು ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಹೇಳುತ್ತೇವೆ. ನಿಜವಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ಇದು ಕರ್ತನೆ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯ ಮೂಲಕ ನಾವು ತೋರಿಸುವಂತರಾಗಿದ್ದೇವೆ.
ಕರ್ತನೆ ಮಾತುಗಳನ್ನು ಹಾಡುವಾಗ ನಮ್ಮ ಜೀವಿತದ ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ನಾವು ಹೇಳುವಂತರಾಗಿದ್ದೇವೆ ಸ್ವಾಮಿ. ಅಂಥವರ ಜೀವಿತಕ್ಕೆ ಈ ವಾಕ್ಯಗಳು ಮುಟ್ಟಲ್ಪಡಲಿ ಸ್ವಾಮಿ. ನಮ್ಮನ್ನು ಮಾತನಾಡಿಸಿದಿ, ನಿನಗೆ ಸ್ತೋತ್ರ ಸ್ವಾಮಿ. ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸಭಿಕರಲ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಕುಟುಂಬಗಳಲ್ಲಿ ನಿನ್ನ ನಿಜವಾಗಿರುವಂಥ ಪ್ರೀತಿ ಇರಲಿ, ನಿನ್ನ ಒಂದು ನಿಜವಾಗಿರುವಂಥ ಕಾರ್ಯಗಳು ಆಗಲ್ಪಡಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಬೇಡ್ತಿದ್ದೇವೆ. ಅವರು ಕರ್ತನೆ ಕಾರ್ಯದ ಮೂಲಕ, ಬೇರೆಯವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋದ್ರ ಮೂಲಕ, ದಾನ ಧರ್ಮ ಕೊಡೋದರ ಮೂಲಕ ನಿನ್ನನ್ನು ಪ್ರೀತಿಸಲಿ ಸ್ವಾಮಿ. ನಿನ್ನನ್ನು ಸ್ವಾಮಿ ಪ್ರೀತಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಡೆಯಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಲ್ಲಿ ಬೇಡ್ತಿದ್ದೇವೆ. ಎಲ್ಲರ ಮೇಲೆ ನಿನ್ನ ಹಸ್ತವಿಡು ಎಂಬುದಾಗಿ ಈ ಪ್ರಾರ್ಥನೆ ನಾವು ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಪರಿಶುದ್ಧ ನಾಮದಲ್ಲಿ ನಾವು ಬಿಡ್ತೇವೆ. ಆಮೇನ್. ಪರಲೋಕದ ತಂದೆ, ನಿನ್ನ ನಾಮ ಪರಿಶುದ್ಧಲ್ಪಡಲಿ, ನಿನ್ನ ರಾಜ್ಯ ಬರಲಿ, ನಿನ್ನ ಚಿತ್ತ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ನೆರವೇರುವ ಪ್ರಕಾರ ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ನೆರವೇರಲಿ. ನಮ್ಮ ಆಹಾರ ನಮಗೆ ದಯಪಾಲಿಸಿಕೊಡು. ನಮಗೆ ತಪ್ಪು ಮಾಡಿದರೆ ನಾವು ಕ್ಷಮಿಸುವಂತೆ ನಮ್ಮ ತಪ್ಪುಗಳನ್ನು ಕ್ಷಮಿಸು. ನಮ್ಮನ್ನು ಶೋಧನೆಗೆ ಸೇರಿಸದೆ ಕೇಳಿಂದ ತಪ್ಪಿಸು. ಯಾಕಂದರೆ ರಾಜ್ಯ ಬಲ ಮಹಿಮೆ ಸದಾ ಕಾಲವು ನಿಂದೇ ಸ್ವಾಮಿ. ಆಮೇನ್. ಈಗಲೂ ನಮ್ಮ ಕರ್ತನಾಗಿರುವಂಥ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಕೃಪೆಯು, ತಂದೆ ದೇವರ ಪ್ರೀತಿ, ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮನ ಅಂತೆ ಸಹವಾಸು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೀವದೊಂದಿಗೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿರುವಂಥ ಪ್ರತಿಯೊಂದು ಆತ್ಮದೊಂದಿಗೆ ಇಂದಿಗೂ ಎಂದೆಂದಿಗೂ ನೆಲೆಯಾಗಿರಲಿ. ಆಮೇನ್. ಪ್ರಿಯವಾದವರೇ, ನೀವು ಭಾನುವಾರ ದಿವಸ ನಿಮ್ಮ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ನೀವು ದೇವರನ್ನು ಆರಾಧನೆ ಮಾಡುತ್ತೀರಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ವಿಶ್ವಾಸ ಇಡುವಂತನಾಗಿದ್ದೇನೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೆಲವರ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಒಳ್ಳೆ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳ್ತೇವೆ, ಆದರೆ ಅನೇಕ ಜನರ ಸಭಿಕರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಾನು ಕೇಳುವಂತನಾಗಿದ್ದೇನೆ. ಅವರು ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಭಾನುವಾರ ದಿವಸ ಕೂಡಲಾರದೆ ಅವರ ಸಮಯವನ್ನು ಅದೇ ವ್ಯರ್ಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಳೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರಿಯರೇ, ಭಾನುವಾರ ಒಂದು ದಿವಸ ನಾವು ಕುಟುಂಬ ಸಹಿತವಾಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಆರಾಧನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳುವಂತನು ಆಗಿದ್ದೇನೆ. ಎಷ್ಟುವರೆಗೆ ನಮಗೆ ಈ ಲಾಕ್ಡೌನ್ ಓಪನ್ ಆಗಿ ಅಥವಾ ನಮಗೆ ಲಾಕ್ಡೌನ್ನಲ್ಲಿ ನಮಗೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಸಿಗದಿಲ್ಲವೋ ಅಷ್ಟುವರೆಗೆ ನಾವು ಮನೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಇರುವಂಥರು ಆಗಿದ್ದೇವೆ. ನಿಜವಾಗಿ ನಮ್ಮ ಬಾಂಬೆ ಹೈಕೋರ್ಟ್ ಏನದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗೌರ್ಮೆಂಟ್ಗೆ ಗೈಡ್ಲೈನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದೆ, ಸಲಹೆ ಕೊಟ್ಟಿದೆ. ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಏನದ ಎಲ್ಲ ಧಾರ್ಮಿಕ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ನಿಯಮ ಕಾನೂನಿನ ತಕ್ಕಾಗಿ ತೆರೆಯಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಒಂದು ಗೈಡ್ಲೈನ್ಸ್, ಒಂದು ಸಲಹೆ ಕೋರ್ಟ್ ಏನದ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನೀಡಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ನಿಂತ್ಕೊಂಡು ಕಾಯೋಣ. ಎಷ್ಟುವರೆಗೆ ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನಮಗೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡೋದಿಲ್ಲವೋ ಅಷ್ಟುವರೆಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೇವೆ, ಸರ್ಕಾರ ಈ ಒಂದು ಮಾತಿನ ಮೇಲೆ ವಿಚಾರ ಮಾಡಲಿ. ಧಾರ್ಮಿಕ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ಅಥವಾ ನಮ್ಮ ಚರ್ಚನ್ನು ಸಹ ಓಪನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನೆನಪು ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಣ. ದೇವರು ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಲಿ. ಇಷ್ಟುವರೆಗೆ ನಾವು ಆ ಒಂದು ಅಧಿಕಾರದ ಸನ್ಮಾನ ನಾವು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಪ್ರತಿಯೊಂದು ನಿಯಮಗಳ ಪಾಲನೆಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡುವಂತನಾಗಿದ್ದಾನೆ. ಈ ಒಂದು ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ದು ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ಈಗಲೂ ಸಹ ನಾನು ಎಲ್ಲರಿಗೆ ನಾನು ಬೇಡಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು ಏನೆಂದರೆ, ನೀವು ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿರಿ, ಯು ಟೇಕ್ ಪ್ರಿಕಾಷನ್ ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ಹೇಳುವಂತನಾಗಿದ್ದೇನೆ. ಎಲ್ಲಿಗೆ ನೀವು ಹೊರಗೆ ಹೋಗುವಾಗ, ಬರುವಾಗ, ಜನರ ಸಮೂಹದಲ್ಲಿ ನೀವು ಕೂಡುವಾಗ, ನಿಂತ್ಕೊಳ್ಳುವಾಗ ದಯಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಮಾಸ್ಕನ್ನು ನೀವು ಹಾಕಿಕೊಳ್ಳಿ. ಮತ್ತು ಯಾವ ಒಂದು ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನೀವು ಸ್ಯಾನಿಟೈಸರ್ ಮೂಲಕ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಸಬ್ಬುಗಳ ಮೂಲಕ ಆಗಲಿ ನಿಮ್ಮ ಕೈಗಳನ್ನು ತೊಳೆಯಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳುವಂತನಾಗಿದ್ದೇನೆ. ಬಿಸಿ ನೀರು ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಸತತವಾಗಿ ಕುಡಿಯಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಒಂದು ವಿನಂತಿ ಇಡುವಂತನು ಆಗಿದ್ದೇನೆ. ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ನೀವೇ, ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬವನ್ನು ನೀವೇ ಕಾಪಾಡುವಂತರು ಆಗಿದ್ದೀರಿ. ದೇವರು ನಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಇನ್ನೂ ಬಲಪಡಿಸಲಿ, ನಮ್ಮ ಕುಟುಂಬವನ್ನು ಆತನು ಕಾಯ್ದು ಕಾಪಾಡಿ ನಡೆಸಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ನನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇದೆ. ದೇವರಲ್ಲಿ ನನ್ನ ಒಂದು ಆಶೆ ಇದೆ. ದೇವರು ಎಲ್ಲವನ್ನು ಸರಿ ಮಾಡಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ದೇವರಲ್ಲಿ ದಿನನಿತ್ಯ ನಿಮಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಇರುವಂತನಾಗಿದ್ದೇನೆ. ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿದಕ್ಕಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ವಂದನೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಪುನಃ ಸಲ ನಾನು ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಸ್ವತಂತ್ರ ದಿವಸದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ನಾನು ನೀಡುವಂತನಾಗಿದ್ದೇನೆ. ಐ ವುಡ್ ಲೈಕ್ ಟು ವಿಶ್ ಯು ಹ್ಯಾಪಿ ಇಂಡಿಪೆಂಡೆನ್ಸ್ ಡೇ. ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಲಿ. ಆಮೇನ್.